हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सकाळी मला उठायला उशीर झालं होतं. उशीर म्हणजे एक 15-20 मिनिट उशीर झालं होतं तेवढंच. आणि मला इथलं मंगल कार्यामधून घरी जायला 9 वाजलं होतं. आणि घरी जाऊन आंघोळ ते करायला 9:30 वाजतं होतं. त्यासाठी सकाळी मी इथलं मंगल कार्यामधलं 9ला गेलो होतो. त्यानंतर घरी गेलो. त्यानंतर आंघोळ ते करायला मला 9:30 वाजले होते. आणि मेन म्हणजे मला लायसन्स काढायला जायचं होतं आज. त्यासाठी लवकरच गेलो होतो. घरी जाऊन आंघोळ ते करून सगळं रेडी झालो होतो. लायसन्स काढायला जायचं होतं. त्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड घेतलं. कंपल्सरी लागतं का नाही माहीत नव्हतं, पण सेफ्टीसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेतलं होतो. त्यासाठी परत गेलो मी लायसन्स काढायला तिकडं. आणि आमच्या घरापासून एक 15 ते 16 मिनटाचा रस्ता आहे. त्यासाठी मी तिथे गेलो होतो लायसन्स काढायला. आणि आर टी ऑफिसपाशी गेलो होतो. आणि तिथं तिथं आर टी ऑफिसच्या एक 50 ते 100 मीटर अंतरावर एक भैया बसला होता. पहिला तिथे चौकशी केली त्या भैयाला मी. मला लायसन्स काढायचा आहे, खर्च किती येते विचारलो त्याला. त्याने तिने बोलले की मला 1800 रुपये खर्च येते. आणि डॉक्युमेंट्स ते विचारलो, आधार कार्ड एवढंच लागतं म्हणून बोललो ते. आणि आर टी ऑफिस पण तिथं जवळच होतं. परत मी तिथलं त्या भैयापासलं परत आर टी ऑफिसपाशी गेलो. आणि तिथं चौकशी करायला गेलो. फर्स्ट तर साईडला पार्किंगमध्ये बाईक लावलो माझं. मग नंतर तिथं चौकशी करायला गेलं. फर्स्ट तिथं गेलो आत. मग कसं राईट साईडला एक काका बसलो ते. त्यांना जाऊन विचारलं मी, लायसन्स काढायचं होतं टू व्हीलरचं. मग काय डॉक्युमेंट्स लागते असं विचारलं त्यांना. मग नंतर तिने बोलले की फक्त आधार कार्ड पॅन कार्ड एवढंच लागतं. तिने असं बोलले. आणि त्यांना विचारलो की खर्च किती आहे ते विचारलो. आणि तिने बोलले की 2000. मी त्यांना म्हणलो असं असं खोटं बोललो की तिथं तर आत्ता विचारलो 1700 बोललो ते, तुम्ही 2000 कसं काय सांगतो म्हणून. नाही एवढंच आहे म्हणून बोललो तुम्ही. ठीक आहे म्हणलं. परत त्यांच्यापासलं गेलो पुढं. अजून तिथं काका बसलो होते. आणि त्यांना पण विचारलो ड्रायव्हिंग लायसन्स काढायचा खर्च काय आहे, ते डॉक्युमेंट्स काय लागते. त्यांनी पण बोलले 2000 लागते, आधार कार्ड पॅन कार्ड एवढं लागतं म्हणलं. आणि आर टी ओ ऑफिसमध्ये पण चौकशी केलो. जे भैयापाशी मी चौकशी केलो होतो तिने 1800 म्हणत होते. आणि यांच्यापाशी गेल्यावर यांनी 2000 म्हणत होते. त्या भैयापाशी 200 रुपये जास्त घेत होते. त्यासाठी असू दे म्हणलं. परत त्या भैयापाशी आलो मी. आणि भैयाला अगोदर तर आधार कार्ड दिलो माझं. नंतर 1000 रुपये दिलो. त्यांनी म्हणले बाकीचे सगळं काम झाल्यावर उद्या तुला ओ टी पी येते ते सांग, नंतर तुला पी डी एफ पाठवतो व्हॉट्सअपला आणि तू डाउनलोड करून घे म्हणत होते. आणि लायसन्स 1 महिन्यानंतर येणार होतं. त्यासाठी कच्चं लायसन्स येत आहे. त्यासाठी त्यांनी उद्या ये म्हणलं तर मला. मग अगोदर त्याला 1000 रुपये दिलो. बाकीचे राहिलेले उद्या पैसे देणार आहे. सो भेटू मग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.